हळदी कुंकू करण्याचे महत्त्व काय आहे? मकर संक्रांतीत रथसप्तमी हळदी कुंकू समारंभ केला जातो. मकर संक्रांतीला ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्य करत असते. सूर्य हा उत्तरायणाला जात असतो. जसं रजसत्व लहरी अधिक असतात, पोषक काळामध्ये हळद कुंकू करणे हे लाभदायक असतं. हळदी कुंकाच्या माध्यमातून आपण सुवासिनींना घरी बोलवत असतो, ज्या साक्षात आदिशक्ती असतात. महाराष्ट्रात मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूचा काळ अत्यंत पवित्र असा मानला जातो. या दिवसात घरोघरी सुवासिनींना आमंत्रण देऊन हळदी कुंकाचा सोहळा साजरा करण्यात येतो. सामाजिक कार्यक्रम नसून स्त्री शक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक भाविक आणि आध्यात्मिक उत्सव आहे. हळदी कुंकू का करावे? माझ्या मते हळदी कुंकू म्हणजे स्त्रियांमध्ये असलेल्या आदिशक्तीचं स्मरण आणि पूजन. ही सृष्टीची जननी आहे. तिच्यात करुणा, सहनशीलता, प्रेम, त्याग आणि अद्भुत मिश्रण असे मकर संक्रांतीला शुभ काळात सूर्य उतरायला लागतो. हा काळ सकारात्मक ऊर्जा वाढवणारा मानला जातो. या काळात स्त्री शक्तीला सन्मानाने आवाहन करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हळदी कुंकाचा हा सोहळा करण्यात येतो. हळद ही शुद्धतेचं प्रतीक आणि कुंकू हे सौभाग्याचं तेज व शक्तीचे या दोन्ही संगम म्हणजेच शुभ तत्वाची आणि समृद्धीची भावना. कुंकवाची परंपरा एक भावार्थ मी तुम्हाला थोडक्यात सांगते. कपाळी कुंकू लावणे ही परंपरा केवळ सौंदर्यासाठी नाही तर आत्मस्मरणाची खूण आहे. लाल रंगाच्या प्राचीन काळापासून शक्तीचे, सुजन्याचे आणि मातृत्वाचे प्रतीक मानले गेले आहे. देवीची पूजा असो किंवा ग्रामदेवतेची पूजा असो, कोणत्याही मंगल कार्यात कुंकू अनिवार्य आहे. म्हणजे कुंकू आपल्याला लागतच असतो. सुवासिनींच्या कपाळी कुंकू लावताना मनोमन एकच भावना असावी, तुझे सौभाग्य, आरोग्य आणि तेज अखंड राहो. हळदी कुंकू कसे करावे? हळदी कुंकू म्हणजे केवळ हळद कुंकू लावणे नव्हे तर समोरच्या स्त्रियेला, मातृत्वाला, देवतत्वाला नम्रतेने वंदन करणे होय. म्हणजे हळदी कुंकू करायचा म्हणून करायचा नाही तर समोरच्या स्त्रियेला तिच्यामध्ये आदिशक्ती शोधण्याचा प्रयत्न करायचा. सुवासिनींना सन्मानाने आमंत्रित करावा. तिला हळदी कुंकू लावावे, अत्तर किंवा सुगंध लावून तिच्या मनाला प्रसन्न करून तिची ओटी भरावी. वाण देताना पदराचा टोका ही नम्रतेने त्याचीच खूण आहे. जेव्हा आपण त्यांना वाण देत असतो तर आपला जो पदर असतो त्याचा शेवटचा टोका पकडून त्यांना वाण द्यायचं, म्हणजेच हे आपलं नम्रतेचं प्रतीक असं मानलं जातं. तिळगुळ देऊन नात्यात गोडवा जपा. नववधूंनी पहिले 5 वर्ष हळदी कुंकू करावे असे म्हटले जाते, कारण हा काळ तिच्या आयुष्यातील संस्कारांचा आणि धैर्याचा असतो. म्हणजे जी नवीन वधू असते तर तिने कंटिन्यू तरी 5 वर्ष हळदी कुंकाचा कार्यक्रम करावा असं म्हटलं जातं. 5 वर्ष हळदी कुंकू करावे. आणि हळदी कुंकातून वाण का देतात? वाण देणं म्हणजे माझ्याकडील शुभ ऊर्जा तुझ्यापर्यंत पोहोचावी अशी प्रार्थना. माझ्या मते वाण हे केवळ वस्तू नसून भावनेचं दान आहे. आपण एकमेकांना वाण का देत असतो? कारण की माझ्याकडं जी शक्ती आहे ती तुझी शुभ शक्ती आहे, ती तुझ्याकडची माझ्याकडं यावी आणि माझ्याकडची तुझ्याकडं जावी. ही एक स्त्री दुसऱ्या स्त्रियेला अशा प्रकारे वाण देत असते. पदराच्या टोकातून वाण देणं म्हणजे अहंकाराचा त्याग, अस्थिर सोडण्याची तयारी, समोरच्या जीवातील देवतत्वाला नम्र शरणगती. या काळात दिलेलं दान, मनापासून दिलेलं वाण लवकर फलदायी होतं असा भाव आहे असं मानलं जातं. आजच्या काळात वाणांमध्ये जपमाळ, नित्यसेवेचे साधने, चांगले विचार, उपयोगी भेटवस्तू असे वाणमध्ये दिलं जातं. म्हणजे जे कामात येईल सुवासिनींना त्या वस्तू आपल्याला वाण म्हणून द्यायच्या आहे. याचा समावेश केला तर सेवेचा आणि सद्भावनेचा प्रसार आपल्या हातून घडतो. जर आपण ग्रंथाचा उपयोग जर याच्यामध्ये केला तर चांगल्या गोष्टींचा कार्य आपल्या हातातून घडत असतं.
संक्रांतीला हळदी कुंकू करताना अगदी छोटंसं का वाण होईना तरी चालतं, पण मन मोठं आणि भावना शुद्ध असावी. असं म्हणतात की संक्रांतीला तुम्ही छोटंसं का वाण देत नाही, पण देताना आपली भावना शुद्ध आणि मन प्रसन्न असायला हवा, आपला हेतू चांगला असायला हवा. यापेक्षा मोठं पुण्य दुसरं काहीच असू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत देखील शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. अशा नवनवीन व्हिडिओंसाठी पुन्हा भेटूया. चला तर मग श्री स्वामी समर्थ.